नमस्कार मित्र हो तुम्हाला जर हे दिसत असेल ना, तर हे जे जंगलामध्ये असणारं हे आयुर्वेदिक जडीबुटी आणि याचा आहे ना जवळपास आपल्याला आपल्या भारतामध्ये बराच याचा नायनाट होत चाललेला आहे. आणि ही जी जडीबुटी आहे ना, ही औषधामध्ये रूपांतर झालेली आहे आणि हे खास करून म्हणजे जंगलामध्ये मिळते. जेणेकरून त्या आणि नवीन लोकांना आता याची माहितीसुद्धा नाही याला काय म्हणता म्हणून. अशी एक नवीन जी वस्तू आहे आणि ही आपल्या जर आसपास शेजारी जर कुठं झाडं लावली तर हिच्यापासून असे बियाणं तयार होतं. आणि ही जी दिसते ना तुम्हाला हिला आपल्या मराठीमध्ये गुंज म्हणलं जातं. गुंज आणि हिंदीमध्ये याला चिरमी म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये 2-3 प्रकारची असते. एक काळी असते, एक सफेद असते आणि ही एक लाल असते. जेणेकरून आपण जर ही लाल गुंज आहे आणि आपल्या जर घरामध्ये जर ठेवली आणि ही लाल म्हणतो आपण जसं आपण बघितलं ना, ही जी लाल गुंज आहे ना, ही आपल्या घरासाठी चांगली महत्त्वाची आहे. आपण जर घरात जर ठेवली, ही देवाऱ्यामध्ये जर ठेवली, तर ही आपल्याला जशी ही लाल आहे, तशी आपल्याला ही भविष्यात लाल करू शकते. कारण याचा अनुभव अजून प्रत्येक लोकांना नाही. पूर्वीच्या लोकांना होता, तर प्रत्येक लोकांजवळ देवाऱ्यामध्ये 2-2, 4-4, 5-5 अशा गुंजा असायच्या. आणि आता जे आहे ना, याचा नायनाट होत चालला आहे. जेणेकरून हा फक्त आता आपल्याला कुठं डोंगरामध्ये मिळतात, कुठं एखाद्या व्यक्तीनं लावलेलं झाड असेल ते मिळतं आहे. आणि याचं जर आपल्याला झाड ओळखायचं असेल तर तुम्हाला मी झाडाचं पण फोटो दाखवतो. आणि ही जर आपल्या घरामध्ये जर ठेवलं, याला आयुर्वेदिक म्हणतात. आयुर्वेदिकमध्ये बरेचसे काम करते. तुम्हाला जर याचा आयुर्वेदिक जर काही फायदा घेणं असला तर वैद्याच्या सहाय्यानं आपण याचं फायदा घेऊ शकतो. याच्यामध्ये बरेच प्रकारचे घटक असतात. बरेच आजारावर पण काम करते. हे म्हणजे औषधीमध्ये मोडतं. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला, हे गुंजाचं झाड आहे. हे बघा, निरखून बघा. हे जसं तुम्हाला चिंचाचं झाड असतं ना, तशाच प्रकारे हे गुंजाचं झाड आणि याचा वेल तयार होतो. आणि हे जर आपण एका झाडावर जर चढवलं तर याला बऱ्याचशा प्रकारच्या शेंगा लागतात आणि त्याच्यामध्ये गुंज तयार होते. आणि प्रत्येक जर व्यक्तीनं याचं आहे ना, आता काही पूर्वीच्या लोकांनी याचं जे याची माळी पण बनवतात आणि माळी बनवून स्वतःच्या गळ्यात पण घालू शकतात. कारण याच्यामध्ये ना 2 कलर असतात. एका बाजूला काळा असतो आणि एका बाजूला लाल असतो. याची जर आपण गळ्यामध्ये जर अशी रुद्राक्षवाणी माळा जर घातली ना, तर भरपूरशी याचे आपल्याला फायदे मिळतात. आणि ही गुंज ही तुम्हाला शोधून पण मिळणार नाही. बऱ्याच ठिकाणी आता याचा नायनाट होत चाललेला आहे. फक्त आता मिळेल तुम्हाला डोंगर भागामध्ये. आणि असं तसं आपल्या शेताच्या बांधावर पहिल्यानं असायच्या. आता त्याचा नायनाट झालेला आहे. आता कोणी याला ओळखतसुद्धा नाही याच्यामध्ये ही गुंज कशाला म्हणतात आणि याच्यापासून काय तयार होतं, याच्या औषधी कशाचे कामं चालते. ज्याच्याकडं असेल त्यांना माहिती असते. भरपूरशा लोकांना माहिती आहे आणि बरेचशा लोकांना आता ही माहीत पण नाही गुंज कशाला म्हणतात म्हणून. आणि ही जी गुंज आहे ना, ही गुंज आपण एकदा लावली ना, तर ही जवळपास आपल्याला बरेचसे दिवस चालतात. याचं नायनाट होत नाही. एकदा लागवड केली ना, तर जवळपास हिला वर्षातून 2दा शेंग लागते. पण ही वर्षानुवर्षे चालूच असते. एकदा लागवड केली की वर्षानुवर्षे चालते. आता याचा जर बाजारात जर भाव बघितला तर जवळपास 25,000 ते 30,000 रुपये क्विंटलचा रेटमध्ये जाते. कारण ही औषधी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आता याची शेतीसुद्धा करणं लावली. लाल गुंजाची किंवा सफेद गुंजाची, काळी गुंजाची, असे बरेचसे शेतकरी याची आता तुम्ही जर बघितलं ना, तर याचं जर रेट बघितले ना, सरासरी 30,000पर्यंत क्विंटलच्या आसपास रेट चालू असतात. 20,000पासून 30,000पर्यंत. अशा शेतकऱ्यांना जर याची शेती जर करायची असली तर याचं बियाणं पण उपलब्ध होऊ शकतं. कोणाला जर लागलं तर तुम्ही कमेंटमध्ये मला बियाणं तुम्ही मागू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.